नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आज माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी रुपाली आणि तुम्ही पाहत आहात माझी दुनिया, माझं छोटंसं यूट्यूब चॅनल। आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे। एकदम सिंपल डेली लाईफमध्ये आपण काय करतो ते सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। आता मी छानपैकी मस्त आत्ताच बाहेरून घरी आले आणि संध्याकाळी घरी आल्यावर पहिलं काम म्हणजे आपल्याला फ्रेश व्हायचं। तर मी छान अशी मस्त फ्रेश झाले आणि मग मला वाटलं चला आता छानपैकी घर वगैरे झाडून घ्यावं। घर झाडल्याशिवाय तर आपल्याला मार्गच नाही। सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम जेव्हा आपण घर वगैरे छान झाडून घेतो आणि आवरून घेतो ना, तेव्हाच घरामध्ये खूप फ्रेश वाटते। आणि बघा आता तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की तुम्ही काय काय करता, मला संध्याकाळचं रुटीनमध्ये सांगा नक्की। तर माझी संध्याकाळ सर्वात आधी सुरू होती ती छानपैकी एनर्जी ड्रिंकपासून। मस्तपैकी फ्रेश झाले आणि एनर्जी ड्रिंक घेतली। एनर्जी ड्रिंक घेतल्यानंतर मग आता म्हटलं छानपैकी घर झाडाव आवराव, घर वगैरे छान असं आवरून घेते। त्यानंतर कसं आहे, वरचेवर आपण साफसफाई केली म्हणजे ना घर पण खूप छान असं क्लीन राहतं आणि आपल्याला पण असं छान फ्रेश वाटतं, आपला मूड पण फ्रेश राहतो। तर क्लीन करायला कसं आहे, आपल्याला आता छान असं मुलं दिवसभर घरीच राहतात, सुट्ट्या लागलेल्या आहेत ना त्यामुळे, आणि बाहेर पण उन्हाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। तर कोणीही घराबाहेर जास्त करून जात नाही। मग काय, घरातच सर्वजण पडले राहतात मस्तपैकी, कोणी बेडवर झोपतं तर कोणी सोफ्यावर, असं मस्त सुरू असतं। तर मग छानपैकी सर्वात अगोदर बेड आवरून घेते। घर झाडता झाडताच माझं हे काम सुरू आहे। म्हणजे मी हॉलमधलं आवरलं, त्यानंतर हॉल झाडला, परत मग बेडरूममध्ये आली तर बेडरूममधली बेडशीट वगैरे उश्या वगैरे छान नीट करते आणि त्यानंतर मग बेडरूम पण झाडून घेते। आणि जागा कमी असल्यामुळे ना थोडं भारी जातं आपल्याला साफसफाई करायला, पण वरचेवर करत राहिलं म्हणजे जरा व्यवस्थित राहते, कारण सामानही ठेवायला प्रॉब्लेम येते। त्यानंतर बघा मी आता मागे आली, हा आहे आमच्या घराचा मागचा एरिया। तर तुम्ही माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच आहे। तर इथे आम्ही छान कपडे वगैरे वाळत घालतो, भांडी वगैरे घासतो, आपली जी कामं असतात ना क्लिनिंगची ते आम्ही बाहेरच करत असतो इकडे मागच्या साईडला। तर मग मी म्हटलं चला आता छानपैकी मस्त छान असं कपडे वगैरे काढून घेते, कपड्यांच्या घड्या करते आणि कपड्यांच्या घड्या झाल्या म्हणजे ना नंतर मग स्वयंपाकाची पण मला तयारी करायची आहे। आणि आजच्या डिनरमध्ये आहे साधं सुधं जेवण। साधं सुधं जेवण म्हणजे एकदम सिंपल, भेंडीची भाजी, त्यानंतर फिकं वरण आणि चपात्या। तर हे बघा आता मी क्लीनच करून ठेवला होता गॅसचा ओटा अगोदरच, गॅस वगैरे छान असा साफ केला। त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली आणि स्वयंपाक झाल्यानंतर थोडंसं मग मला गप्पा करायला बरं होते, निवांत बसता येते। मग आम्ही सर्वजण एकत्र बसून छान अशा निवांत मस्तपैकी गप्पा करू शकतो। त्यासाठी मग मी थोडी जरा स्वयंपाकाला लवकरच सुरुवात करते आणि माझी दिवाबत्ती वगैरे सर्व झालेली आहे। आणि आजची भेंडीची भाजी ना खूप छान झाली होती, एकदम साधीसुधी भेंडीची भाजी बनवली होती आणि खूप म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये इथे कांदे घालून ही भेंडीची भाजी मी बनवली होती। मला जरा छान अशी सुकी सुकी भाजी बनवायची आणि थोडी वेगळ्या पद्धतीनं, म्हणजे सर्वांना आवडणार, लहानापासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडली पाहिजे म्हणून। तर आज केदारला ना नाश्ता करायचा होता, जेवण नव्हतं करायचं, त्यामुळे मग मी त्याच्यासाठी छान असा मस्त मोकळा मोकळा पापडा बनवला। तर पापडा हा तुम्ही कोणी कोणी ऐकलेला आहे तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि हा आमच्या विदर्भातला फेमस पदार्थ आहे उन्हाळ्याच्या वाळवणामधला। तर आम्ही सर्वजण मस्तपैकी भरपूर असा पापडा बनवत असतो, आमच्याकडे सर्वच जण बनवतात। तर मग मी पण बनवला होता। तर छान असा नाश्त्याला वगैरे आपण बनवू शकतो आणि छोटीशी भूक लागते तेव्हा पण छान असा बनवायला उपयोगी येतो। तर उपमा पोहे बनवण्यापेक्षा कधीही छान असा सोप्पा आहे आणि शेवड्या वगैरे जसं आपण बनवतो फोडणीच्या, तसाच हा पापडा पण बनवावा लागतो। तर याची रेसिपी जर तुम्हाला लागत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला याचीच रेसिपी छानपैकी अशी शेअर करणार आहे। आणि बघा आता स्वयंपाक वगैरे जरा लवकर आटोपला म्हणजे काय होते की आपल्याला निवांत असा वेळ भेटतो, मग आम्ही सर्वजण छान खूप टाईम स्पेंड करू शकतो इथे। कधी मी थोडं टी व्ही बघते, कधी मोबाईल वापरते किंवा सेल्फ केअर असं करते। तर हा टाईम खूप इम्पॉर्टंट आहे, कारण दिवसभरानंतर थोडा रिलॅक्स टाईम आम्हाला मिळतो, म्हणून आम्ही सर्वजण एकत्र बसतो, थोडंसं गप्पा गोष्टी छान दिवसभराचं एकमेकाला शेअर करतो। त्यानंतर मग थोडा मोबाईल बघतो, टी व्ही बघतो, जेवण वगैरे करून छान फिरायला वगैरे जातो। त्यासाठी जरा लवकरच स्वयंपाकाला मी सुरुवात करत असते।
आता तुम्ही म्हणाल की इतक्या लवकर स्वयंपाक कशी काय करते, तर कारण हे आहे माझं लवकर स्वयंपाक करायचं. नंतर मला ना पापडाची चटणी पण बनवायची होती आणि ही चटणी जर आपण पापडाची बनवून ठेवली ना 4 ते 5 दिवस सहजच टिकते आणि मुलांना जेव्हा पण जेवताना खायची असते तेव्हा ती स्वतःच्या हाताने घेऊन छान चपातीबरोबर खातात आणि एन्जॉय करतात. चपाती मस्त लागते. पापडाची चटणी तुम्ही पण बनवून बघा, एकदम साधी सिंपल पद्धतीने राहते. तर बघा इथे आपल्या भेंडीची भाजीची तयारी सुरू आहेच. मी भेंडीची भाजी बनवत आहे. इकडे आपला पापडा पण रेडी झाला आहे. त्यावर थोडासा मॅगी मसाला वगैरे टाकला की नाही आणखी छान टेस्टी होते. तर मग केदार करत आहे आपला पापड्यावर मॅगी मसाला आणि त्याचा नाश्ता रेडी आहे. तो नाश्ता करून घेणार आणि माझी इकडे भेंडीची भाजी पण होत आहे आणि मला ना टमाटर घातलेली भेंडीची भाजी खूप आवडते. मग मी भेंडीच्या भाजीमध्ये टमाटर घालते. तर आता तुम्ही म्हणाल की भेंडीची भाजी करताय आणि टमाटर कशाला घालायचं, तर मला आवडते म्हणून मी घातले. आणि मला टमाटर ना प्रत्येक भाजीमध्ये आवडते. माझी ना कुठलीही भाजी टमाटर शिवाय होतच नाही. जेव्हा टमाटर महाग असतात तेव्हा सुद्धा मी टमाटर वापरते, अर्धा वापरते पण वापरते. मला टमाटर प्रत्येक भाजीला पाहिजे. त्यानंतर बघा आता छान आपली भाजी होत आलेली आहे. इथं मी मसाले वगैरे परतून घेते. एकदम साधेसुधे मसाले टाकले आहे, सिंपल. हळद, तिखट, धने पावडर, मीठ असे मसाले घालून मी भेंडीची भाजी बनवते आणि खूप छान झाली होती, खूप टेस्टी. आम्ही सर्वांनी मस्तपैकी छान आजचं साधंसुधं जेवण, मस्त डिनर एन्जॉय केलेलं आहे. आणि आपली भेंडीची भाजी, वरण, चपाती, त्यानंतर बघा याच्यासोबत तोंडी लावायला आज पापडची चटणीसुद्धा होती. तर हे बघा आता इथं छान असं भेंडी टाकून घेते मी आणि मस्त एकत्र एकजीव करते आणि तोपर्यंत आपली भेंडी शिजते. तर तोपर्यंत बाकी पण मला तयारी करून घ्यायची आहे. दिवे वगैरे लावून घेते संध्याकाळचे आणि दिवे लावणे, प्रार्थना वगैरे या सर्व गोष्टी संध्याकाळच्या आपल्या आहेतच ठरलेल्या. त्यासाठी मग मी चपातीची कणिक पण मळून घेते. चपातीची कणिक मळून ठेवली असली म्हणजे थोडं बरं होते. तर आता इथं तुम्हाला दिसत असेल मी ताक बनवलं होतं संध्याकाळी. कसं आहे आता खूप उष्णता वाढलेली आहे ना, उन्हाचं प्रमाण वाढलं आहे. थोडं आपल्या आहारामध्ये ताक, लस्सी किंवा मग आपलं थंड जे पदार्थ शक्य होईल, टरबूज वगैरे, कलिंगड वगैरे असं काही आपण घेऊ शकतो. तर मग मी छान असं ताक बनवलं. कोणाला लस्सी, कोणाला ताक असं करून आम्ही घेतलं, ते एन्जॉय केलं. त्यानंतर बघा मी मागे परत आली आणि इथे मला ना पाणी वगैरे टाकायचं होतं. हे आपलं मागचा एरिया आहे ना, इथे पाणी शिंपडलं म्हणजे थोडं बसायला थंडावा राहतो. सर्वांनाच हे वाटते, आवडते इथे बसायला, म्हणून मी इथे पाणी पण टाकते. आणि हा थोडा व्हिडिओ मागे पुढे झालेला आहे, तर समजून घ्या तेवढं. हा जरा मी कपडे जेव्हा काढले ना त्याच नंतर मी इथे पाणी वगैरे मारून घेतलं, दोरीवरचे कपडे काढल्यानंतर. त्यानंतर हे आपली संध्याकाळची देवपूजा आहे, म्हणजे दिवाबत्ती वगैरे छान अशी करून घेतली देवाजवळ. म्हटलं चला संध्याकाळची पण देवपूजा तुमच्याबरोबर शेअर करा. आणि इथे आता मी पापडाची चटणी बनवायला घेते. तर आपली पापडाची चटणी वगैरे बनवा. तर आता हा होता माझा मुगाचे पापड घरीच लाटले होते. तुम्हाला कसा वाटला संध्याकाळची माझी पातळ मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून असे डेली रुटीन ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.